गृहमंत्र्याचं करायचं काय? मुंडक्यावर पाय. गृहमंत्र्याचं करायचं काय? मुंडक्यावर पाय. मुख्यमंत्री मुर्दाबाद. गृहमंत्री मुर्दाबाद. गृहमंत्री मुर्दाबाद. देवेंद्र फडणवीस मुर्दाबाद. एक आम्ही भावपूर्ण श्रद्धांजली देण्यासाठी ते सगळेजण उपस्थित होतो. आज आम्ही या ठिकाणी निपक्षपणे एक कॅन्डल लाईट मोर्चा, आम्ही ज्याचा की मला अजिबात ते कॅन्डल मोर्चा वगैरे मला आवडत नाही, पण तरी सुद्धा आम्ही एक संविधानिकरित्या या ठिकाणी निपक्षपणे या ठिकाणी त्या ताईंना श्रद्धांजली वाहायला आलो, प्रत्येकांचे मत व्यक्त करण्यासाठी आलो. ज्या ठिकाणी आज त्या दादांनी व्यक्त केलं की भाऊबीजच्या दिवशी म्हणजे ज्या बहिणीची तो आतुरतेने वाट बघत होता त्या भावाला आज त्या बहिणीची डेड बॉडी बघावं लागली, तर त्या परिवारावर काय आज उतरत असेल. पण या ठिकाणी काही जे राजकीय पक्षातले काही लोक आले, आज त्यांनी त्यांच्या राजकीय पक्षाच्या या ठिकाणी पोळ्या भाजलेल्या आहेत. म्हणजे ज्या दिवसापासून आम्ही या आंदोलनाची तयारी करतोय, परवानग्या मागतोय, त्यावेळी ते कुठे होते? आज या ठिकाणी प्रत्येक जण राजकीय पोळी भाजायला येतोय. ज्या दिवशी 21 दिवस ती मुलगी तडफडत होती, न्याय मागत होती, त्यावेळेला तर कोणी नाही आलं. आणि आज जेव्हा ती गेली तेव्हा तिथल्या एसपींनी सरळ क्लीन चिट दिली, गृहमंत्र्यांनी क्लीन चिट दिलेली आहे. हा न्याय कशासाठी आहे? हा अन्याय कशासाठी आहे त्या परिवारावर? गृहमंत्री असं का वागतायत? आज कितीतरी दिवस झाला, आज फक्त एक संपदा नाही गेलेली आहे, लहान बालिका गेलेल्या आहेत, कितीतरी तरुणी गेलेल्या आहेत, कितीतरी तरुणींचं अपहरण झालेलं आहे. मग अशा वेळी गृहमंत्री कुठे आहेत? अहो, लाडकी बहीण कशासाठी चालू ठेवलेली आहे तुम्ही? त्यापेक्षा तुम्ही लाडकी माझी सुरक्षा बहीण योजना तरी चालू करा, जेणेकरून पावला पावलावर महिलांचं, बालिकांचं संरक्षण होईल. आज ज्या ठिकाणी भक्तीचं, जिथं लोक पूजा पाठ करायला जातात त्या मंदिरामध्ये छोट्या छोट्या बालिकांवर बलात्कार होता. तो तुम्ही जरा फायली ओपन करा. आता तरी सरकारने जागा व्हायला पाहिजे, जनतेने जागा व्हायला पाहिजे. त्या राजकीय नेत्यांनी त्यांचे पक्ष बाजूला ठेवून त्यांच्या पक्षाची चाटोगिरी करायची सोडून समाजासाठी आज रस्त्यावर उतरून रस्त्यावर बोलायला पाहिजे, जेणेकरून ज्या माझ्या बहिणी आज अन्यायामध्ये पीडित आहेत, ज्या घरात पण सुरक्षित नाहीयेत, कॉलेजमध्ये सुरक्षित नाहीयेत, बाथरूम मध्ये सुरक्षित नाहीयेत, हो त्या ठिकाणी त्यांचा विनयभंग केला जातो. मग विनयभंग हा बलात्कारापेक्षा कमी नाहीये. त्या महिलेच्या अस्मितेला धक्का लागतो. आज ती कितीतरी दिवस तिचा अत्याचार सहन करत होती, शेवटी ती डेड झाली. आता याची एक सलग चौकशी व्हावी. त्याच्यानंतर गृहमंत्र्यांनी एकतर राजीनामा द्यावा, नाहीतर एसआयटी स्थापन करून या प्रकरणाची सखोल चौकशी करावी, ज्याच्यामध्ये सर्व महिला अधिकारी आणि तत्पर आणि त्यातही लाच न घेणाऱ्या महिला अधिकाऱ्यांची स्थापना करावी, एवढी मी विनंती करते.